नमस्कार विद्यार्थ्यांनो, सहज शिक्षण यूट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. तर विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 5वी विषय आहे मराठी बालभारती आणि त्यामधला 15वा जो धडा आहे आपल्या समस्या आपले उपाय. या धड्यावरचे जे जे काही प्रश्न उत्तर आहेत म्हणजेच याचा जो स्वाध्याय आहे हा आपण आजच्या या व्हिडिओमधून बघणार आहोत. तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेल आयकॉन दिला आहे याच्यावरती बटन प्रेस करा, म्हणजे असेच इयत्ता 5वीशी रिलेटेड जे जे व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करीन त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. सो चला स्टार्ट करूयात. तुमच्या शब्दात उत्तरे सांगा. आणि यामध्ये अ, तुम्ही कधी गर्दी असणाऱ्या रस्त्यावर गेला आहात का? तर याचं उत्तर येणार हो, आम्ही गर्दी असणाऱ्या रस्त्यावर गेलो आहोत. प्रश्न आ, रस्त्यावर कोणत्या वेळेला जास्त गर्दी असते? तर सांगा बघू उत्तर काय असणार. आणि उत्तर बघा, रस्त्यावर संध्याकाळच्या आणि सकाळच्या वेळेला जास्त गर्दी असते. ई प्रश्न, नेमक्या त्या वेळेलाच जास्त गर्दी का होते असे तुम्हाला वाटते? आणि बघा उत्तर कसं द्यायचं आहे. सकाळच्या वेळेला सर्व लोक कामाला जाण्यासाठी घराबाहेर पडतात आणि संध्याकाळच्या वेळेला लोक कामावरून घरी येतात. तर काही जण बाजारात खरेदी करायला जातात. यामुळे सकाळच्या वेळेला आणि संध्याकाळच्या वेळेला रस्त्यावर जास्त गर्दी असते. प्रश्न ई, वाहतूक कोंडीमुळे कोणत्या समस्या निर्माण होतात? उत्तर आहे, वाहतूक कोंडीमुळे एकाच ठिकाणी वाहने थांबून राहिल्याने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वायू प्रदूषण होते. गाड्यांचे हॉर्न चालू असल्याने ध्वनी प्रदूषण देखील होते. पादचारी माणसांना रस्त्यावरून जाण्यास अडथळा निर्माण होतो. या समस्या निर्माण होतात. पुढचा ई प्रश्न, वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून काय काय केले पाहिजे असे तुम्हाला वाटते? तर बघा, इथे मी तुम्हाला उत्तर देते, पण तुम्ही सुद्धा याच्यामध्ये तुमच्या मनाला जे उत्तर वाटतं ते ऍड करू शकता. चला उत्तर बघा, मी दिलेलं आहे, वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पुढील उपाय करता येतील. पहिलं म्हणजे शक्यतो खाजगी वाहनांचा वापर टाळा, म्हणजे स्वतःचं जे वाहन आहे त्याचा वापर टाळा. त्यानंतर रस्त्यावरील सर्व वाहतुकीच्या नियमांचे पालन करा. तिसरं, रस्त्यावर अस्ताव्यस्त वाहने उभी करू नका, म्हणजे आडवी उभी तिरकी अशी कशी पण वाहने उभी करायची नाहीत. त्यानंतर चौथं, कामाला जाताना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करा, जेणेकरून इंधन बचतीबरोबर वाहतूक कोंडीला आळा बसेल. प्रश्न उ, वाहतूक कोंडीमुळे कोणकोणत्या प्रकारचे प्रदूषण वाढते? तर आपण मगाशी याचं उत्तर बघितलेलं आहे. चला पुन्हा एकदा बघूयात. वाहतूक कोंडीमुळे वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण या प्रकारचे प्रदूषण होते किंवा वाढते. प्रश्न ए, हे प्रदूषण कमी व्हावे म्हणून काय काय करता येईल? आई वडिलांशी, मित्रांशी, शिक्षकांशी चर्चा करा व सांगा. तर चला बघा, याचं उत्तर कसं दिलेलं आहे. उत्तर बघा, वायू प्रदूषण कमी होण्यासाठीचे उपाययोजना. पहिला पॉइंट, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करा. आणि दुसरा, गर्दीत विनाकारण गाडी चालू ठेवू नका. त्यानंतर ध्वनी प्रदूषण कमी होण्यासाठी गर्दीत विनाकारण हॉर्न वाजवू नये.
चला विद्यार्थ्यांनो, आता पुढचा प्रश्न. चौकात वाहतूक नियंत्रण करण्यासाठी वाहतूक पोलीस उभे असतात, त्याला आपण ट्रॅफिक पोलीस म्हणतो. प्रदूषणाचा त्यांना किती त्रास होत असेल याचा विचार करा. चौकातील ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण कमी करण्यासाठी उपाय सुचवा. चला आपण याचं आता उत्तर बघूयात. उत्तर आहे वायू प्रदूषण कमी होण्यासाठी उपाययोजना म्हणजेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करा, म्हणजेच बस, एसटी जे काही असतात त्याचा. सेकंड, चौकात थांबून उगाचच गाडी चालू ठेवू नका. आणि ध्वनी प्रदूषण कमी होण्यासाठी चौकात विनाकारण हॉर्न वाजवू नये, म्हणजे काही कारण नाही पण उगाचच हॉर्न वाजवायची एखाद्याला सवय असते तर तसे करू नका. आता विद्यार्थ्यांनो, पुढचा प्रश्न. खालील वाक्य वाचा. तुम्हाला योग्य वाटत असेल तर बरोबर, इथे दाखवलेली आहे बघा ही, बरोबर अशी खूण करा. आणि अयोग्य वाटत असेल तर चूक अशी खूण करा. इथे बघा काय वाक्य दिलेलं आहे. पहिलं, एखाद्या गाडीचा छोटासा अपघात झालेला आहे, तो पाहण्यासाठी तेथे गर्दी करणे. तर हे चुकीचं वाक्य आहे, तिथे गर्दी करून चालणार नाही. दुसरं, ओळखीची व्यक्ती रस्त्यात भेटल्यास भर रस्त्यात वाहने उभे करून गप्पा मारणे. तर हे सुद्धा वाक्य चुकीचं आहे. तिसरं, दुकानात वस्तू आणायला गेल्यावर आपले वाहन पार्किंगच्या ठिकाणी लावणे. तर हे विधान बरोबर आहे. गर्दीमधून जाताना जोरजोराने हॉर्न वाजवणे. तर हे अगदी चुकीचं आहे. आता हे एक चित्र तुम्ही व्यवस्थित बघून घ्यायचं आहे, कारण यावरचे जे काही प्रश्न आहेत हे सुद्धा आपल्याला बघायचे आहेत. तर बघा इथे ही एक कचरा कुंडी दिसत आहे. तर ही कचरा कुंडी पूर्णपणे भरलेली आहे, तिथून सुद्धा तो कचरा खाली जमिनीवरती पडलेला आहे आणि त्यातून दुर्गंधी सुटलेली आहे. तर असं या छोट्या पिक्चर मध्ये दिलेलं आहे. तर यावरचे काय प्रश्न आहेत हे आपण बघूयात. तुमच्या मनाने उत्तरे सांगा. आपण कचरा कशाला म्हणतो? तर बघा उत्तर काय असणार, ज्या गोष्टींचा आपल्याला उपयोग होत नाही, ज्या वस्तू टाकाऊ असतात त्यांना आपण कचरा म्हणतो. बरोबर. प्रश्न, घरातील कचऱ्यात कोणकोणत्या वस्तू असतात? तर आता बघायचं उत्तर. घरातील कचऱ्यात धूळ, भाज्यांचे देठ, फळांच्या साली, कागदाचे कपटे, विविध वस्तूंच्या पिशव्या, खराब झालेले पेन, प्लास्टिकच्या पिशव्या, टाकाऊ अन्न, रिकामे खोके इत्यादी वस्तू असतात. किंवा यात तुम्ही अजून सुद्धा लिहू शकता, फुटलेला काचेचा ग्लास. प्रश्न ई, तुमच्या घरातील ओला व सुका कचरा कोणता ते सांगा. तर याच्यामध्ये ओला कचरा बघा. ओला कचऱ्यामध्ये येणार फळांच्या साली, भाज्यांचे देठ, शिळे अन्न, खरकटे आणि खराब झालेल्या भाज्या. तर सुका कचऱ्यामध्ये येणार कागद, प्लास्टिकच्या पिशव्या, पुठ्ठ्याचे खोके आणि बाटल्या. प्रश्न ई, तुमच्या घरातील कचऱ्याची विल्हेवाट तुम्ही कशी लावता ते सांगा. आणि याचं उत्तर, घरात तयार होणाऱ्या कचऱ्याची ओला कचरा आणि सुका कचरा अशी वेगवेगळ्या डब्यात विभागणी केली जाते. ओला कचरा घराच्या मागे असलेल्या खड्ड्यात टाकून त्यापासून खत तयार केले जाते आणि सुका कचरा हा कचरा गाडीत देण्यात येतो. प्रश्न ओ, कचऱ्यातील कोणकोणत्या गोष्टींवर प्रक्रिया करून त्यातून नवीन गोष्टी तयार होऊ शकतात? उत्तर बघा, कागदावर प्रक्रिया करून त्यापासून पुन्हा एक उपयोगी कागद निर्माण करता येतो. दुसरं, काच आणि
प्लास्टिक वस्तू वितळवून त्यापासून नव्या गोष्टी तयार करता येतात. आणि तिसरं, ओल्या कचऱ्यापासून उपयुक्त खत निर्माण करता येते. पुढील प्रश्न ओ, तुमच्या वर्गातील कचऱ्यामध्ये कोणकोणत्या वस्तू असतात? विद्यार्थ्यांनो बघा उत्तर. वर्गातील कचऱ्यात कागद, खराब पेन, खोड रबरचे तुकडे, पेन्सिलचे तुकडे, खाऊचे कागद, मोडलेल्या पट्ट्या इत्यादी वस्तू असतात. प्रश्न 1. वर्गात कचरा होऊ नये म्हणून तुम्ही कोणती काळजी घ्याल? तर उत्तर बघा. वर्गात कचरा होऊ नये म्हणून पुढील काळजी घेता येईल. कागदाचे कपडे वर्गातील कचऱ्याच्या डब्यात टाकणे. दुसरं आहे खाऊचे कागद इतरत्र न टाकता कचरा कुंडीत टाकणे. त्यानंतर कचरा कुंडीतला कचरा उचलून नेलाच नाही तर आपल्याला कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागेल याचा विचार करा. आई वडिलांशी मित्रांशी चर्चा करून सांगा. उत्तर. कचरा कुंडीतला कचरा उचलून नेलाच नाही तर आपल्याला पुढील समस्यांना तोंड द्यावे लागेल. कचरा कुंडीच्या ठिकाणी दुर्गंधी पसरेल, रोगराईचा धोका वाढेल, माशा, डास यांची पैदास होईल आणि चौथं, साथीचे आजार पसरतील. आता या ठिकाणी रस्त्यावरील कुत्र्यांना पाहून पडणारे प्रश्न. उत्तर. रस्त्यावर कुत्री का भटकत असतील? रस्त्यावर सोडलेल्या कुत्र्यांचा मालक कोण असतील? रस्त्यावर सोडलेली कुत्री काय खात असतील? भटकी कुत्री अंगावर धावून का येतात? भटके कुत्री चावल्यास काय परिणाम होतील? आणि 6वा, भटक्या कुत्र्यांची संख्या कशा प्रकारे कमी करता येईल? तर विद्यार्थ्यांनो याच बरोबर आपला हा स्वाध्याय इथे संपला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला हेही कळवा. थँक्यू.